नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यासवर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज 24 जुलै दररोज सकाळी 6:30 वाजता आपण 20 प्रश्न घेऊन असतो. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपले शुभप्रभात, गुड मॉर्निंग. मित्रांनो, जर आपण नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. ठीक आहे मित्र, कालचा प्रश्न असा होता, आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे? याचा उत्तर आहे DRDO ने विकसित केलेली आहे. आजचा पहिला प्रश्न, भारताने UAE मध्ये झालेल्या 57व्या आंतरराष्ट्रीय रसायन ऑलिम्पियाड 5 ते 14 जुलै 2025 दुबई मध्ये एकूण किती पदके घेतलेली आहेत? तर उत्तर पाहायला गेलं तर एकूण किती पदके घेतली आहेत भारत देशाने? तर आपण बघितलं 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं घेतलेली आहेत. ठीक आहे, आणि भारत 6व्या क्रमांक किती 6वा मिळालेला आहे भारताने. ठीक आहे, ओके, दोन सुवर्ण 2 रौप्य घेऊन भारत 6व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, पुढे दुसरा प्रश्न, 2025च्या ज्युनियर नॅशनल रग्बी 7च्या 18 वर्षाखालील स्पर्धेत बिहारने विजेत फेरीत कोणत्या संघावर विजय मिळवला? म्हणजे बिहार विजेता आहे आणि त्यांनी कोणत्या संघावर विजय मिळवलेला आहे? तर त्याने ओडिशावर विजय मिळवलेला आहे. इन डिटेल पाहूया. बिहार आयोजित 2025 ज्युनियर नॅशनल रग्बी 7 साठी अंडर 18 स्पर्धेत बिहार संघाने 18 वर्षाखालील मुलांचा किताब जिंकला. स्पर्धेचे आयोजन डेहराडून उत्तराखंडमध्ये 12 ते 13 जुलै दरम्यान झाले. अंतिम फेरीत सामना बिहार विरुद्ध ओडिशा यामध्ये 17-15 अशी घट्ट स्पर्धा जिंकली आणि या विजयाच्या माध्यमातून बिहारने एक ऐतिहासिक डबल लहान मुलांच्या अंडर 18 बॉईज आणि मुलींच्या अंडर 18 गर्ल्स दोन्ही स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी दर्शवली. म्हणजे बिहार फक्त मुलांमध्ये नाही तर मुलींमध्ये सुद्धा जिंकलेला आहे. लक्षात ठेवा, ओडिशा हारलेला आहे आणि बिहार जिंकलेला आहे. तिसरा प्रश्न, अलीकडे जुलै 25 मध्ये G20 अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नरची तिसरी बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर ती दरबान दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजित करण्यात आली होती. कुठे? दरबान दक्षिण आफ्रिका. आपल्याला माहित पाहिजे की अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नरची तिसरी बैठक दरबान दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती. ओके, थर्ड, G20 फायनान्स मिनिस्टर अँड सेंट्रल बँक गव्हर्नर्स मीटिंग है ना 17 ते 18 जुलै दरबान है ना क्वाझुलू नाटाल दक्षिण आफ्रिका. आयोजक देश दक्षिण आफ्रिका. उद्दिष्ट जागतिक आर्थिक स्थैर्य, ऋण व्यवस्थापन, हवामान, वित्त पुरवठा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या गोष्टींचा जास्तीत वापर करणे, त्यासाठी ही बैठक झाली होती दरबान दक्षिण आफ्रिके. नेक्स्ट, चौथा प्रश्न, भारत राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा करतो? है ना, कधी साजरा केला जातो? ठीक आहे, राष्ट्रीय ध्वज दिन जर आपण पाहायला गेलं, ध्वज दिन जर पाहायला गेलं आपण 22 जुलै रोजी साजरा करतो. 22 जुलै हा दिवस भारतात राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात राष्ट्रीय ध्वज स्वीकारलेल्या स्मरणार्थ हा दिवस आपण साजरा करतो. कधी स्वीकारला आपण? 22 जुलै 1947. आणि कोणी रचना केली? पिंगली व्यंकय्या यांनी रचना केलेली आहे. पाचवा प्रश्न, भारतातील पहिली क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट कुठे आहे? कुठे स्थापन झाली? क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट, लक्षात ठेवा, ती मुंबईमध्ये सुरू झाली आहे. ठीक आहे, भारतातील पहिल्या क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूटचे उद्घाटन मुंबईत झाले आणि कोणी केलं उद्घाटन? अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय. ठीक आहे, VFX, गेमिंग, ॲनिमेशन सारखे विषय शिकवले जातील इथे आणि ते मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे. पहिले क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट, लक्षात ठेवा. पुढं आणखी काही पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, इंडियन स्किल्स इन्स्टिट्यूटचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी यांनी मुंबईतच केलं. CSIR मेगा इन्व्हेन्शन कॉम्प्लेक्स पहिले देशातले मुंबईतच आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईतच आहे. देशातील पहिले ऑफ शोअर विमानतळ मानवनिर्मित बेटावर मुंबईतच आहे. भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनस मुंबईतच आहे. 6वा इंडियन स्टील 2025 मुंबईतच झाला. अंदाज समितीची राष्ट्रीय परिषद मुंबईतच झाली. मित्र, मुंबईचे सगळे पॉईंट आपण कव्हर करण्याचं काम करतोय. ठीक आहे, राष्ट्रीय सागरी खेळ 25 भारतीय सागरी विद्यापीठ मुंबईमध्ये. कोस्टल स्टेट फिशरीज कॉन्फरन्स मुंबईतच आहे. व्यास नवं ॲप लॉन्च आणि 5वी सागरी जनगणना ही सगळी मुंबईत सुरू झालेली आहे. आणखी काय पॉईंट्स आहेत?
पहिले वेव्स समिट म्हणजे पाण्यावर आधारित उद्योजकतेसाठी एक जो प्रोग्राम घेतला तोही मुंबईत झाला आणि इंडिया कॉलिंग कॉन्फरन्स मुंबईतच झाला. म्हणजे मुंबईतले सगळे पॉईंट मी इथं कव्हर करतोय जे काही परिषदा झालेले आहेत. कारण की एखादा प्रश्न महाराष्ट्र लेवलचा विचार केला एमपीएससी किंवा पोलीस भरती किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा त्यासाठी हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. 6वा प्रश्न, जपान ओपन 25 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. 6वा प्रश्न मित्र हो लक्षात ठेवा, तो सुद्धा आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे. जर आपण पाहायला गेलं शी युकी चीन है ना यांनी जिंकलेला आहे. लक्षात ठेवा हे विजेता आहेत. ओके ओन आहेत लक्षात ठेवा. आणि उपविजेता म्हटलं तर कोण आहेत मित्रांनो, अलेक्स लेनियर फ्रान्स आहेत. आणि महिलांमध्ये पाहायला गेलं महिलांमध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अन सेंग यंग हे साऊथ कोरियाचे हे विजेता आहेत आणि वांग झी चीन ही उपविजेता आहे. लक्षात असू द्या आपल्याला महिलांमध्ये हे आहेत. आणि आपल्याला काय सांगितले पुरुष एकेरीच्या म्हटलं तर शी युकी चीन जिंकलेत आणि महिलांमध्ये अन से यंग ही महिला आहे यांनी विजेता आहे. SK म्हणजे देश आहे साऊथ कोरिया आणि वांग झी ही उपविजेता. आणि पुरुषांमध्ये उपविजेता कोण, अलेक्स लेनियर. म्हणजे पूर्ण पॉइंटच कव्हर करण्याचं काम केलंय. लिहिताना मित्र हो फक्त एकच लिहू नका, दोन्ही पण पॉइंट लिहा, महिलांचे पण लिहा. ही वुमन आहे लक्षात ठेवा, ही महिला आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे 2 पॉइंट महिलांचे आहेत आणि 2 पॉइंट पुरुषांचे आहेत. दोन्ही लिहा. हे विजेते उपविजेते पुरुषांमध्ये, ही महिलांमध्ये विजेती आणि ही उपविजेते महिलांमध्ये. ठीक आहे. पुढं नेक्स्ट 7वा, WHO ने अलीकडे कोणत्या देशाला अधिकृतपणे ट्राकोमा मुक्त घोषित केले आहे. तर उत्तर आहे याचं लक्षात ठेवा सेनेगल आहे, सोमालिया आहे, दोन्ही आहे यापैकी. तर उत्तर आहे सेनेगल देश आहे. इन डिटेल पाहूया याच्याबद्दल थोडंसं. 2027 पर्यंत लॅम्पटिक फायलोरायसिस है ना एलिफायटिसिस किंवा हाती पावन या आजाराचे उच्चाटन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या मत्स्यपालन अनुदान कराराचा स्वीकार करणारा 101वा सदस्य देश कोणता, तर निकाराग्वा. WHO ने पहिल्यांदा कोणत्या देशात इबोला लसीची चाचणी केली, युगांडा. WHO ने कोणत्या शहराला वयानुसार अनुकूल शहर म्हणून मान्यता दिली आहे, तर कोझिकोड केरळ. आता आपण हे प्रश्न सगळे घेतलेले मित्रांनो लक्षात ठेवा. ठीक आहे. अमेरिका आणि अर्जेंटिना WHO पासून वेगळे होत आहेत. जागतिक औषध निर्माण शास्त्राची 15वी आंतरराष्ट्रीय बैठक WHO ने कुठे आयोजित केली, भारत नवी दिल्ली. सुरिनाम WHO द्वारे मलेरिया मुक्त प्रमाणित झालेला अमेझॉन प्रदेशातील पहिला देश मलेरिया मुक्त बनलेला आहे सुरिनाम. आपण हे सगळेचे सगळे पॉईंट घेतलेत मित्रांनो, पण तरी सुद्धा WHO आल्यामुळे आपण पूर्ण रिव्हिजन करण्याचं काम केलेलं आहे. नेक्स्ट 8वा, बिलीवर है ना डिलिमा है ना वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ ऑफ पॉवर हे पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. याचं उत्तर आहे अभिषेक चौधरी यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. इतर काही पुस्तक आहे, इंदिरा गांधी भारताचे रूपांतर करणारे वर्ष, श्रीनाथ राघवन, एम्स चालवणारी महिला, वैद्यकीय क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तीचे आत्मचरित्र, डॉक्टर स्नेह भार्गव, सज्ज प्रासंगिक आणि पुनर्जीवित जनरल अनिल चव्हाण, एका क्रिकेटपटूची पत्नी पूजा पुजारीची डायरी पूजा पुजारा लिहिलेले, काश्मीर बंड 1989चा आढावा घेत राज्याचा प्रतिसादाचे विघटन योगींदर कंधारी, मोदींचे नीतिशास्त्र जग त्याचे आयस्टर आदिश अगरवाल, वेगवेगळे स्ट्रोक 98 ते 2014 AK भट्टाचार्य, स्त्री आयुष्य स्वातंत्र्य चौरा मकरमी, मी स्वतः एक थेंब आहे, मी स्वतः समुद्र आहे आशुतोष अग्निहोत्री, विंग्स टू अवर होप्स भारताचे राष्ट्रपती भाषणाचे संकलन, न्यू वर्ल्ड 21व्या शतकातील जागतिक व्यवस्था आणि भारत राम माधव, शिखर धवन एक क्रिकेट माझे जीवन बरेच काही शिखर धवन, भारताने दुर्लक्षित केलेला इतिहास प्रेम प्रकाश. मित्रांनो यातले सुद्धा सर्व ऑलमोस्ट पुस्तकं आपण घेतलेले, पण हे लेटेस्ट 2025 मधले पुस्तकं असल्यामुळे एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो म्हणून थोडीशी रिव्हिजन घेण्याचं काम मी करत आहे. ते पुढे 9वा शक्तिश्री कार्यक्रम महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी खात्री करण्यासाठी अलीकडे कोणी जाहीर केले आहे. बघा शक्तिश्री कार्यक्रम जर आपण पाहिला गेला शक्तिश्री कार्यक्रमामध्ये आपल्याला माहित पाहिजे तर मुख्यमंत्री मोहन
है ना, चरण मांझी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री यांनी हा कार्यक्रम सुरू केला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा आपण डिटेल पाहू याच्याबद्दल. तारीख 19-20 जुलै रोजी सुरू केला. घटनेचे ठिकाण भुवनेश्वर ओडिशा. जाहीर करते ओडिशा मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. उद्दिष्ट 16 शासकीय विद्यापीठ, 730 महाविद्यालय येथे मुलींची सुरक्षितता निश्चित करणे, विद्यार्थ्यांच्या आत्मरक्षणासाठी आत्मसन्मानासाठी शक्तिश्री है ना एम्पॉवरमेंट सेल, मोबाईल ॲप, कोड कंडक्ट, सीसीटीव्ही आणि समुपदेशन या सुविधा यांचा समावेश यात करण्यात आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो 10वा. संयुक्त राष्ट्र संघाचा 2025 सालचा नेल्सन मंडेला पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे तर केनेडी ओडेट यांना प्रदान करण्यात आलेला आहे. इन डिटेल पाहूया आपण. नेल्सन मंडेला पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघ देतो. 25 पुरस्कार पाहायला गेलं दोघांना मिळाला आहे. इथं मी एकच शब्द घेतलाय, लिहिताना मित्रांनो दोन्ही लिहा. केनेडी ओडेट केनिया, लक्षात ठेवा, आणि ब्रेंडा रेनॉल्ड्स कॅनडा. थोडंसं इथं क्लिअर करूया आपण. हे केनेडी ओडेट जर पाहायला गेलं हे कोणाचे कुठले आहेत? केनियाचे आहेत. आणि रेनॉल्ड्स हे कॅनडाचे आहेत. दोघांना मिळालेलं आहे. उद्दिष्ट मानवी हक्क, सामाजिक न्याय, समुदाय सेवा यामध्ये झालेल्या अतुलनीय योगदानासाठी पुरस्कार दिला जातो. वारंवारता दर 5 वर्षांनी दिला जातो. विशेष बाब केनेडी ओडेट हे पहिले केनियन आहेत ज्यांना सन्मान मिळालेला आहे. म्हणजे मी हा प्रश्न घ्यायचा मूळ उद्देश काय? फर्स्ट केनियन पर्सन आहे, लक्षात ठेवा. म्हणून असे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात. ठीक आहे. 11वा प्रश्न. 100 जिल्ह्यांमध्ये शेतीला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर पंतप्रधान धन धान्य कृषी योजना 2025. 12वा. 33 देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यात भारत कितव्या क्रमांकावर आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्यात भारत पाहायला गेलं 33 देशांमध्ये भारत 24व्या क्रमांकावर आहे. 25च्या पहिल्या हरून इंडिया अंडर 30 यादीत कोण अव्वल आहे? आदित्य पालीचा आणि कैवल्य ओरा दोन्ही हे अव्वल स्थानावर आहेत, लक्षात असू दे. पुढे. पहलगाम हल्ल्यासाठी कोणत्या देशाने अलीकडे द रेसिस्टन्स फ्रंट या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले आहे? तर ते अमेरिकेने केलेले आहे. पुढे. खाली कोणते देश आयसीसीचे नवीन सदस्य बिन सदस्य देश बनलेले आहेत? झांबिया आणि तिमोर हे 2 देश बनलेले आहेत. उत्तर काय? तर वरील दोन्ही. पुढे. अलीकडे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? कोणत्या राज्य सरकारसोबत करार केलेला आहे? आपण पाहायला गेलं तर उत्तर प्रदेशसोबत करार केलेला आहे. रायगडच्या पायथ्याशी असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, रायगडवाडी. तर उत्तर काय केलंय? रायगडवाडी केलेलं आहे. पुढे. दरवर्षी कोणता दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर उत्तर पाहायला गेलं 22 जुलै. पुढं. कोणत्या देशाचे स्पिलिंग प्रिन्स म्हणून प्रसिद्ध असलेले प्रिन्स अल वालिद यांचे निधन झाले आहे? ते UAE होते, लक्षात ठेवा. 20वा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणाकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केलाय? मित्र पाहायला गेलं तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीला राजीनामा देत असतात. तर उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेला आहे. आणि आजचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न. नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. ते कितवे उपराष्ट्रपती होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 16वे, 15वे, 14वे, 13वे आपल्याला उत्तर सांगायचंय. उत्तर काय असणार आहे? आणि मित्र आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळेला भेटू. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.